जय हिंद भावांनो. भावांनो बघा, SSC GDसाठी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत हे टॉपिक जर तुम्ही पूर्णपणे केलात तर भावांनो तुमचे या ठिकाणून 5 ते 6 प्रश्न 100% होणार आहेत. तर त्याच्यासाठी भावांनो ही जे आहेत ते 8 टॉपिक ते तुम्ही पूर्णपणे यूट्यूबद्वारे कुठून पण भावांनो तुमच्याकडे चांगल्या पद्धतीनं ॲनालिसिस करून यांचं तुम्ही रट्टाफिक्शन म्हणा, काही करायचं तुम्हाला करा. पण हे जे आहेत ते या ठिकाणी पूर्णपणे तुम्ही करून जावा. तुम्हाला अतिशय जास्त म्हणजे लई बेनिफिट भेटणार आहे इथून. कारण तुमचा ज्या एक्झाम त्या दिवशी तुम्ही बसचाल या ठिकाणी ही टॉपिक जर तुमचे पूर्णपणे क्लिअर असलेली 8 तर तुमचं 100% जे आहे 5 ते 6 प्रश्न इथून येणार आहेत. तरी मग ते पहिलं टॉपिक आहे पंचवर्षीय योजना. बघा, पंचवर्षीय योजना ही पूर्णपणे करून जावा. म्हणजे ती योजना जी आहे कशाची संबंधित आहे, त्याचा उद्देश काय होता, त्याचं लक्ष किती घेतली होती, ती सक्सेसफुली झाली होती का न झाली होती, त्या ठिकाणी त्या पंचवर्षीय योजनामध्ये कुठं बंद पडली होती का पंचवर्षीय योजना, बंद पडली असेल तर त्या ठिकाणी त्याचे पंतप्रधान कोण होते, राष्ट्रपती कोण होते, पूर्ण पंचवर्षीय योजनाचे राष्ट्रपती पंतप्रधान हे तुम्ही बघून जावा प्लीज, मी सांगतो तुम्हाला. आणि जनगणनामध्ये बघा, पूर्णपणे करा. उत्तरेकडील जनगणनामध्ये सर्वात कमी राज्य, जास्त लोकसंख्या, जास्त राज्य, लोकसंख्या कमी राज्य, दक्षिणेकडील कमी जास्त, पूर्वेकडील कमी जास्त, उत्तरकडील कमी जास्त, हे सगळं तुम्ही जनगणना, वृद्धी, कमी दर, घनत्व सगळं करून जावा भावांनो. लोकनृत्य बघा, प्रत्येक राज्याचा जे आहे कुठला लोकनृत्य आहे ते पूर्णपणे तुम्ही या ठिकाणी बघा. तसं तर म्हटलं तर खूप आहे, ठीक आहे, खूप आहे. तर मी शॉर्टमध्ये आपल्या चॅनलवरती तुम्हाला एक लोकनृत्याचं येऊन जाईल, शॉर्ट आहे भावना. त्या ठिकाणी तुम्ही त्या शॉर्टला थांबवून पद्धतशीर त्याचं 4-5दा तुम्ही वाचन करा. तुमचा पेपर जवळ असेल तर रोज 4-5दा वाचा, ठीक आहे. त्या ठिकाणी तुम्हाला एक क्वेश्चन भेटेल. आणि शास्त्रीय नृत्य संबंधित महिला पुरुष जे शास्त्रीय नृत्य आपले 8 आहेत ते कुठल्या राज्याचे आहेत हे तर तुम्हाला माहीत राहिलं पाहिजे. आणि त्यांच्याशी कोणाकोणाचं लिंक आहे, म्हणजे जसं बिरजू महाराज झाले, ही बिरजू महाराज झाले, शोभना नारायण झाले, हे कुठल्या नृत्याशी संबंधित आहे तुम्हाला सगळं माहीत पाहिजे, ठीक आहे. जसं माझ्या शिफ्टला शोभना नारायणचं क्वेश्चन आलं तर भावानं ते माझ्या हातून चुकून भरतनाट्यम क्लिक झाले, राव कथ्थक होतं त्या संबंध, पण चुकून भरतनाट्यम करून आलो. म्हणजे अशा चुका तुम्ही करू नका. आणि हे तर सर्वात इम्पॉर्टंट आहे, खेळ संबंधित खिलाडी ही तर तुमच्या शिफ्टला येणारच म्हणजे येणारच, ह्याचा विषय नाहीच. आणि जास्त करून मी तुम्हाला सांगेन माझ्या एक्सपिरियन्सनुसार की बॅडमिंटनचे जितके खिलाडी आहेत, हॉकी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हे 100% ह्या तिन्हीपैकी तुम्हाला त्यामधलाच एक खिलाडी विचारणार आहे. तो क्रिकेटचा 99% चान्सेस क्रिकेटचा विचारणार नाही, कारण क्रिकेटचं सगळ्यांना माहीत आहे. पण ज्यांचं टेबल टेनिस झालं, बॅडमिंटन झालं, हॉकी, ह्यांचे खिलाडी तुम्ही पूर्णपणे करून जावा. उद्या तुम्ही शिफ्ट असताल, आज व्हिडिओ बघत असताल तर उद्याच्या शिफ्टला या व्हिडिओमध्ये तुम्ही कंपॅरिझन करू शकता की यामधले आलेत का नाही प्रश्न, तुम्हाला 100% प्रश्न दिसणार. आणि 6वं म्हणजे राज्यों के राज्यपाल और मुख्यमंत्री, हे बी इम्पॉर्टंट आहे. कारण मध्ये इलेक्शन झालं 18वी लोकसभा, तर ती मध्ये सर्वात आधी करंट अफेअरचा क्वेश्चन आहे. हा इम्पॉर्टंट म्हणजे करंट अफेअरचा क्वेश्चन आहे. त्यामध्ये तुम्ही पूर्ण करायचं, करंट अफेअर बी तुमचा क्लिअर होईल. आणि करंट अफेअर वेगळं आणि हे पण वेगळं विचारू शकते तुम्हाला, त्यामध्ये तुम्ही बेनिफिटमध्ये राहता हे केलं तर. आणि जी सरकारचे जे प्रमुख योजना आहेत, म्हणजे कुठली 2014ची, 19ची, 19, 20, 21पासून जी आहेत ते, म्हणजे जी नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली योजना आहे 2014पासून तर 20पर्यंतचे म्हणा, 21पर्यंतचे, ते पूर्ण तुम्ही योजना या ठिकाणी ध्यानात ठेवा. वाद्ययंत्र और उनके चर्चित पुस्तके, म्हणजे बघा कुठल्या वाद्ययंत्राशी कोणाचं काय संबंध आहे हे तुम्हाला, म्हणजे विणा संबंधी सितार झाले, मृदंगम झाले, यांच्याशी कोण संबंध आहे, ठीक आहे. टी विनायक कोणाशी संबंधित आहे, आणि पंडित रविशंकर कोणाशी संबंधित आहे, अमजद अली खान कोणाशी संबंध आहेत, अहमद अली खान कोणाशी संबंध आहे, उस्ताद बिंदू खान कोणाशी संबंध आहे, हे सर्व तुम्हाला आले पाहिजे भावना त्या ठिकाणी. आणि त्यांचे मोस्ट इम्पॉर्टंट जे चर्चित म्हणजे 2022, 23, 24 यामध्ये कोणाला कोण पुस्तक लिहिलं आहे का, त्याची चर्चामध्ये पुस्तक होती का, हे बी आपल्याला सर्वांना माहीत पाहिजे. तरी हे झालं भावांनो GK GSसाठी. आता मी तुम्हाला सांगेन की भावांनो की मॅथ हा कसा येत होता भावांनो, ठीक आहे. हा भावांनो तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता भावांनो, काही पण करा. पण प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे, ह्यातून तुम्हाला क्वेश्चन 5 ते 6 100% भेटणार.
बघा भावांनो, मॅथमध्ये हा एक म्हणजे रिपीटेड होत आहे, मला असं कळालं. ठीक आहे, सर्वांना मी फोन करून विचारतोय तर ते म्हणत आहेत की भावांनो 2D 3D, कधी कधी 3D विचारतं, कधी कधी 2Dचा क्वेश्चन पण येत आहे. त्रिकोणचा वगैरे मेन्शुरेशनमध्ये क्वेश्चन आला आहे. कसला आला आहे ते माहीत नाही, पण त्रिकोणचा येत आहे क्वेश्चन. आणि समचतुर्भुजचा बी काही वेळेस क्वेश्चन येत आहे. समचतुर्भुज म्हणजे बेलनचा क्वेश्चन येत आहे भावांनो. ठीक आहे, हे थोडं थोडं तुम्ही करून का. समचतुर्भुज झालं, क्षेत्रफळ काय, ह्या क्षेत्रफळच विचारत आहे जास्त करून तरी भावांनो. तुम्ही जे क्वेश्चन आहेत समचतुर्भुजचे किंवा त्रिकोणचे, ह्याचे क्षेत्रफळविषयी काढा. परिघ, क्षेत्रफळ यावर जास्त तुम्ही फोकस करून ते घ्या. आणि हे जे आहे ते औसत चालचा या ठिकाणी असे क्वेश्चन येतात की औसतचे म्हणजे ए आणि बी यांच्यामध्ये लांबी जी आहे म्हणजे दूरी जी आहे 200 मीटर आहे. आणि एची जो चाल आहे 15 किलोमीटर, बीची 10 आहे. हे तर ही दोघं एका साईडलाच पळत आहेत असं म्हणेल. या तर मग बी इकडं जात आहे आणि बी इकडे येत आहे आणि ए इकडं म्हणजे विरुद्ध दिशेने जात असेल असं म्हणेल. तरी तुम्हाला हा माहीत असेल का. ह्याचं सूत्र जे आहे भावांनो, तुम्हाला मी सूत्र बी ह्याचं सांगेन. ह्याचं जे सूत्र आहे S1 गुणा S2 गुणा 2 भागिले S1 प्लस S2, हा सूत्र पण आहे बाबांनो. तुम्ही याचं बी लक्षात राहू शकता तुम्ही की ठीक आहे. ते कब मिलेंगे, कसं मिलेंगे, सगळं काही बी विचारू शकता. याची प्रॅक्टिस करून घ्यावा. टाईम अँड डिस्टन्समध्ये हा टॉपिक क्लिअर होत जाईल. आणि जे आहे ते प्रश्न जे आहेत ते हार्ड विचारत आहेत ते म्हणजे फक्त चक्रवर्ती ब्याज आणि साधारण ब्याज, यामध्ये जरा मुलांना कन्फ्यूज करायसारखे प्रश्न येत आहेत. बाकी भावांनो ऑलरेडी सगळे. आणि टाईम अँड वर्कमध्ये सुद्धा तुम्हाला थोडं कन्फ्यूज करायसारखे प्रश्न येत आहेत. बाकी काही नाही, सगळं नॉर्मल आहे बाकी. ठीक आहे, आज जे आहे ते चक्रवर्ती व्याजचं थोडं मला कळालं की 8 वर्षाचं वगैरे 12%. कारण माझा आज काकाचा मुलगा स्वतः पेपर द्यायला त्या ठिकाणी होता, त्याबद्दल सेकंड शिफ्टला. त्यामुळं मी ती सेंटरवर बी गेलो पुण्याच्या. ठीक आहे, सकाळी, कारण मी पुण्यातच आहे. सेंटरवर बी गेलो. आणि जर कोणाच्या भावाचं जर पुण्याला पेपर आहे तर भाऊ तुम्ही कृपया मला पर्सनल इंस्टाग्राम लिंक तर आहेच आपल्या चॅनलवरती, नंबर माझा असेल तर मला भावांनो त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, मी होईल तर तुम्हाला सेंटरवरती येण्याचा प्रयत्न करेन भेटायला. ठीक आहे, आणि चांगल्या पद्धतीने एक्झाम द्या भावांनो. ठीक आहे, चांगल्या पद्धतीने एक्झाम द्या. आणि खूप जास्त मुलं जे आहे नवीन आहेत याबारी घाबरू नका. नवीन पोरं जास्त आहेत. तुम्ही स्वतः जाऊन सेंटरवरती ज्या दिवशी तुमचा पेपर आहे त्या दिवशी तुम्ही बघू शकता की नवीन पोरं जास्त होते. भाऊ टाईम उरला नाही, काय नाही, हे नाही. ठीक आहे, तर तुम्ही बेस्ट ऑफ लक भावांनो. ज्यांचं काही एक्झाम आहे त्यांनी प्रॉपरली चांगलं आणि द्या पेपर भावांनो. आणि मी जे सांगेन भावांनो, हे टॉपिक प्लीज यार रिक्वेस्ट आहे तुमच्याकडनं. पुन्हा तुम्ही किती बी तुम्ही इथं बसून म्हणला की राव मला ते येत होतं, मी चुकलं राव, जसं मी ते शोभना नारायणचं करतो राव, म्हणजे पश्चाताप तुम्हाला राहणार राव. आता जरा मला तसं वाटतंय. अरे मी सांगत आहे राव, मला फर्स्टला पेपर होतो, मला कोणच सांगायला नाही राव. मीच तुम्हाला सांगते, मला कोण सांगितलं सांगा. अरे जसं पोरं बाहेर आले तसं मी आत घुसलो आहे. माझी सेकंड शिफ्ट होती फर्स्टलाच. जसं पोरं बाहेर आले तसं मला आत घुसून त्यांनी राव बसवून घेतलं आहे. मग काय म्हणजे आपण केली मेहनत, पण आपलं काय तिथे त्या ठिकाणी डोकं थोडं कमी चालतं, काय कळणार राव. पर झाली चूक. पण तुम्ही अशी चूक करू नका प्लीज भावांनो. ह्या ठिकाणी बघा इतके टॉपिक आहेत, तुम्ही प्लीज रिक्वेस्ट आहे आपली की करून जावा. ठीक आहे, भेटू मग असे पुढच्या व्हिडिओलाच. जय हिंद.